पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थँक्यू। बरं वाटतंय आता? हो बरं आहे। आवाज पण बऱ्यापैकी सुटलाय तुमचा। हाताला गुण आहे तुझ्या। तुम्ही काळजी घ्या, काही लागलं तर मला सांगा। हो। काकू, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? विचार ना। तुम्ही एवढी दारू का पिता? नाही म्हणजे मला माहिती आहे हे विचारण्याचा मला काहीच हक्क नाहीये, पण तुमची काळजी वाटते म्हणून विचारलं। काकू, तुम्ही नका एवढं पीत जाऊ, तुम्हाला त्रास होईल। माझा नवरा सगळं सोडून निघून गेला, याहून मोठा त्रास काय असू शकतो? खूप चांगला होता माझा केदार, सगळ्यांसाठी सगळ्यांचं सगळं करायचा, खूप प्रेम करायचा तो माझ्यावर, सगळ्यांबरोबर त्यांचं छान जमायचं, पण टिकून गेला। का? याच प्रश्नाचं उत्तर शोधते। तो निघून गेला की त्याला जायला कोणी भाग पाडलं। काकू, ते जिथे कुठे असतील त्यांनी जर कधी तुम्हाला या अवस्थेत पाहिलं तर त्यांना आवडेल? नाही ना? तुम्हाला काहीही लागलं तर मला सांगा। एवढा जीव लावू नकोस तू मला, सवय नाहीये मला त्याची। तू नवीन आहेस म्हणून तुला सांगते, या घरात जीवाला जीव लावणारी माणसं फार टिकत नाही। ती एक ममता होती, सगळ्यांना जीव लावायची, पण काय? रुपालीच्या कट कारस्थानांपुढे ती काही टिकू शकली नाही। तू पण इथे सगळ्यांना जीव लावत राहिलीस ना तर ती रुपाली तुलाही या घरात टिकू देणार नाही। पण काकू, ममता मावशी कशा गेल्या? मावशी? मला ममता बाईसाहेब म्हणायचं होतं, त्या कशा गेल्या? जाणारा जातो। मी समजले नाही। कळेल, वेळ आली की सगळं सांगे। तू जास्त डोकं चालवू नकोस, कळलं? हे काय तुझं अजून आवरलं नाही? अगं रुपाली, तुला मी किती वेळा सांगितलं आपल्या घरात नोकर चाकर आहे, ते आवरतील ना, तू कशाला येत पडतेस? तू नको पडूयात।
रुपाली, अगं त्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत, तू जरा 5 मिनिटं टिकला नाहीये. काय झालंय? आज अजून राग गेला नाहीये का तुझा? इतक्या वर्षात असं कधी वागला सुद्धा नव्हता तुम्ही, आणि मी रागवले नाहीच आहे. मला वाईट वाटलंय. इतकी वर्ष या घरासाठी, या कुटुंबासाठी इतकं केलं मी, क्षणात त्याची किंमत शून्य करून टाकली तुम्ही. नाही, पण इट्स ओके. या घरातल्या कुठल्याही माणसाला त्रास होऊ देणार नाही मी, कारण या घरातल्या लोकांशिवाय दुसरं आहे तरी कोण मला. रुपाली, रुपाली माझं ऐक ना. हे बघ, आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मला तुला दुखवायचं नव्हतं पण ग. मग का वागला तसं? अद्वैतसाठी. तुला माहिती आहे ना, आपल्या अद्वैतच्या जीवाला धोका आहे. मी फक्त सगळ्या शक्यता पडताळून पाहतोय. पण शेखर, शक्यता पडताळून बघण्याच्या नादात तुम्ही घरातल्या प्रत्येकावर संशय घेताय. अशाने घर तुटेल, कुटुंब तुटेल. शेखर, असं होणार नाही. आता कोणावर संशय घ्यायची वेळच येणार नाही. म्हणजे काही नाही. म्हणजे काय शेखर? खरंच काही नाही ग, असंच. बरं, अगं तू चिडू नकोस पुन्हा. आता नाही, मला काही बोलायचंच नाही. अगं असं काय करतेस तू? आधीबद्दल मलाही काळजीच वाटते शेखर. त्याच्या जीवाला कोणापासून धोका आहे हा विचार सतत माझ्याही मनात सुरू असतो. पण तुम्हाला काही कळूच द्यायचं नाहीये मला. अगं तसं नाहीये. नाही शेखर, मला सांगितल्यामुळे काही बिघडणार आहे का? मदतच होईल ना तुम्हाला. एक लक्षात ठेवा शेखर, उद्या जर आधीच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर मी तुम्हाला क्षमा करणार नाही. अगं तू माझं ऐकून तर घे. बास शेखर, मला नाही ऐकायचं आता काही. मी तुम्हाला एवढंच विचारलं होतं ना की आता संशय घेण्याची वेळ येणार नाही, असं का म्हणालात तुम्ही? पण तुम्हाला जर सगळ्याच गोष्टी माझ्यापासून लपवायच्या असतील तर राहू दे, इट्स ओके. रुपाली, आता आपण उशीर करायला नको. तुम्ही उद्याच या. अवश्य येईल, पण माझी एक अट आहे. सांगा ना. मी घरी येतोय हे कोणालाही सांगू नकोस. मी सॉरी, पहिले सांगतो. मी सगळं सांगतोय. बघ, माझ्यापेक्षा अद्वैतची जास्त काळजी करतेस आणि तू आणि मी काही वेगळे आहोत का? तुला सांगायला काहीच हरकत नाही. सांगतो. रुपाली, अद्वैतच्या जीवाला कोणापासून धोका आहे हे सांगायला गुरुजी उद्या आपल्याकडे येणार आहेत. ते प्रत्येकाशी 5-1 मिनिटं बोलतील आणि आपल्याला सांगतील की ती व्यक्ती कोण आहे. फारच छान शेखर, खूप बरं होईल गुरुजी स्वतः आले तर. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आपल्याला. आणि जी व्यक्ती आधीच्या जीवावर उठली असं ते सांगतील ना, त्या व्यक्तीला मी जाब विचारेन. शेखर, हे बघ, तू आत्ता कोणाला काही सांगायला जाऊ नकोस. अगं सगळे अलर्ट होतील आणि दुखावले जातील पुन्हा. जे काही व्हायचं ते होऊ दे शेखर, पण माझ्या आधीच्या जीवावर उठणाऱ्या व्यक्तीला मी सरळ करेनच. आधीबद्दल असा विचार करू तरी कसं शकतं कोणी? असो, तुम्ही आवरून घ्या. जेवायचंय अजून तुमचं. हो ताई, आलो. दारातून आताच येतोय.
बिर्याणी तयार ठेव. येऊ नकोस. का? काय झालं? काय राडा झाला का? हे बघ, मी येऊन सांगते तुला, तू घरात येऊ नकोस. अगं पण धीर धर ना जरा. मी बाहेर येते, तू घरात येऊ नकोस. तुझा नवरा जरा जास्तच डोकं चालवायला लागला असं नाही वाटत तुला? हे बघ, जोपर्यंत त्याचा संशय मिटत नाही ना तोपर्यंत तो असंच वागणार बंटी. आपण गोत्यात येणार नाही ना. म्हणूनच सांगते ना तुला, गुरुजी असेपर्यंत घरात येऊ नकोस. ते येऊन गेले की मग ये. ताई मी जाऊ कुठे? इतर वेळेला कुठे जातोस रे टाइमपास करायला? आता मला तोंड उघडायला लावू नकोस हा. घरात थांबू नकोस, कळलं? हे बघ ताई, मी कोणाला घाबरत नाही, कळलं ना? गुरुजी येऊ दे, देव येऊ दे, मी कोणाला घाबरत नाही. बर ठीक आहे, नको जाऊस मग. काय करायचं ते कर, पण मला सांगायला येऊ नको. तायडे, मूर्खासारखं नको ना वागूस बंटी. ताई अगं मी जिथे पोलिसांना गंडवलं तिथे गुरुजी काय चीज आहे? जे करायचं ते कर. मग अडकलास तर वाचवायला ये म्हणून म्हणू नकोस. ताई ताई, तू तुझ्या लाडक्या भावावर अशी चिडणारच का आता? असं बेअकल्यासारखं नको ना वागूस बंटी. मी सांगते ते कर ना. दर वेळेला तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स घातक ठरतो आपल्याला, कळते का? ठीक आहे ठीक आहे, जाईन मी निघून कुठेतरी, नाही थांबणार. तुझं काय? तुझ्यावर संशय आला तर? माझं मी बघून घे. शेखरचं प्रेम आहे रे माझ्यावर. इतक्या वर्षात त्याला जी गोष्ट कळली नाही, ज्या गोष्टीचा संशय आला नाही, तो आता कसं येईल? माझी काळजी करू नकोस, मी बघते काय करायचं ते. साहेब, बोल. अद्वैत साहेबांच्या जीवाला आळू कोणापासून धोका आहे काही कळलं का? नाही अजून, पण कळेल. काय झालं? काय? मी नर्स नाही आहे, सगळ्यांना कळायच्या आधी आपण काहीतरी करायला हवं. तुझ्यावर रुपालीने पुन्हा संशय घेतला का? नाही नाही, तसं काही नाही. मग पण साहेब, कधी कधी वाटतं की की आपलं खोटं सगळ्यांना कळेल. एकदा का आपल्याला कळलं की अद्वैत साहेबांच्या जीवाला कोणापासून धोका आहे, की मग आपल्याला हे खोटं फार दिवस बोलावं नाही लागणार ना, म्हणून विचारलं. तू काळजी करू नकोस. उद्या गुरुजी आपल्याकडे येत आहेत, सगळ्यांशी बोलणार आहेत आणि सगळ्यांशी बोलून ते आपल्याला सांगतील की अद्वैतच्या जीवाला कोणापासून धोका आहे. एकदा का ते आपल्याला कळलं की मग मी सगळ्यांना सांगेन घरी की तुला इथे मी अद्वैतच्या रक्षणासाठी करून आलोय. काळजी करू नकोस, मी आहे ना. कसे आहात आबा? बाळा, तुझ्याच फोनची वाट बघत होतो ग आम्ही. आबा, तिला म्हणा विसरू नकोस. रोज फोन करण्याचं वचन दिलंय तिने मला. आबा काल राहून गेलं. बाळा, काही हरकत नाही ग. तुला सुद्धा तुझ्या कामातनं वेळ मिळायला हवा ना. बाळा, राज्याध्यक्ष साहेबांचा मुलगा बरा आहे का ग आता? हो, म्हणजे अजून पूर्ण बरे नाही झालेत, पण लवकरच बरं वाटेल त्यांना. आबा, तिला विचारा, देवी आई संकेत देते हे सांगत नाहीये ना ती? आबा, आईला सांगा मी तिला दिलेलं वचन नाही मोडणार. बर. बाळा, जे सांगण्यासाठी तुला फोन केला होता ना ते आधी सांगतो. हा, बोला ना. काल एक माणूस वावोशीमध्ये येऊन मला पैसे देऊन गेला. कोण माणूस आणि पैसे कसले? राज्याध्यक्ष साहेबांनी पाठवलं होतं. तुझे काम करतेस ना, त्याचे आगाऊ पैसे देऊन गेला. साहेब काही बोलले नाहीत मला. मलाही काही कळलं नाही. मी त्याला नको म्हणत होतो, पण जबरदस्तीने पैसे देऊन निघून गेला तो माणूस. एक सांगू बाळा, आम्हाला पैसा अडका महत्वाचा नाहीये ग. तुझं सगळं चांगलं व्हावं, तुला काही त्रास होऊ नये एवढीच इच्छा आहे आमची. तिथे काही त्रास नाहीये ना ग तुला? नाही आबा, कसला त्रास. मी तुम्हाला म्हटलं ना, इथे सगळे खूप चांगले आहेत आणि अद्वैत साहेब पण खूप चांगले आहेत. तुम्हाला माहिती आहे आबा, अद्वैत साहेब मला बॉडीगार्ड म्हणतात. बॉडीगार्ड? बाळा, अशी सुखात राहा ग तू. बरं, चल ठेवू आता. हो आबा. हा.
सुनबाई, आपली नेत्रा तिकडे खूप आनंदात आहे ग. तिला तिथे कसलाही त्रास नाहीये. आपली पोरगी आयुष्यभर अशी सुखात राहू दे ग. तिथली माणसं पैसे पाठवत आहेत आणि अशी गेलीये कुठे? हिला ना नक्कीच कसलं तरी घबाड सापडलंय. अवदसे, तुझा नंबर तर मिळालाय मला. आता लवकरच तुझ्या समोर येऊन उभी राहते की नाही बघच तू. गुरुजी कधी येणार आहेत? किती वाजता? यायला हवे खरं तर. त्यांना सहसा उशीर होत नाही, पण निघाले ते येतीलच इतक्यात. पण मग तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या तोपर्यंत. ब्रेकफास्ट नाही, नको. एकदा गुरुजी येऊन जाऊत मग करेन. बहुतेक आले. सुप्रभात भाऊजी. तायडे सुप्रभात. तायडे तुझ्या हातचा एक फक्कड चहा होऊन जाऊ दे. बंटी, अरे तू इथे कशाला आलास? म्हणजे तू म्हणत होतास ना काल तुला किती महत्वाचं काम आहे. मग हा, माझं महत्वाचं काम होतं, पण काय झालं, भाऊजींचा मला फोन आला. मला म्हणाले आपल्या घरी एक सेलिब्रेशन आहे, त्यामुळे तू ये. म्हटलं ठीक आहे जाऊया. आणि तुला माहिती आहे का ताई, भाऊजींनी स्पेशली माझ्याकरता एक गाडी पण पाठवली. मग काय आलो आरामात बसून. अहो तुम्ही बंटीला कशाला बोलवलं? तो भेटला असता नंतर गुरुजींना. काम नाही, नको. गुरुजी येत आहेत, सगळ्यांना एकत्रच भेट होते. सगळे आहेत कुठे पण? आवरत होते. आवरून झालं की येतील सगळे. सगळ्यांना ताबडतोब बोलव. गुरुजी येतील, पोचतील इतक्यात. हे आई चल मी येतो. मला रात्री यायला उशीर होईल. तू बंटी, तुला अक्कल दिली आहे का देवानी? आज जाऊ नकोस का? आज आपल्याला भेटायला कुणीतरी येते. हो का? बरं, चालेल मग भेटून घ्या तुम्ही. समजवा. तिने समजवलं तरी मी समजायला हवं ना. अहो ऑफिसमध्ये काम आहे, ती नाही झाली तर पुन्हा मलाच ऐकावं लागणार आहे. आज नाही बोलणार. ते म्हणताय ना थांब ना थोडा वेळ. मी पण म्हणतो ना मला नाही थांबायचं. तुला थांबावं लागेल. पुन्हा सुरू झालं यांचं. तू समजाव तुझ्या नवऱ्याला. हे तोंड सांभाळून बोला. मी सांगितलं ना थांबायचं तर थांबायचं. आज मला विचारल्याशिवाय कोणी घराच्या बाहेर पडणार नाहीये. बाहेर पडायचं नाही. बाहेर काहीतरी कारण असेल की नाही त्यामागे. तेजस, का चालली आरडाओरड? काय झालं शेखर? काही नाही आई, तुम्ही काळजी नका करू. काहीच नाही. आज काय झालंय? का ओरडतोयस त्याच्यावर? आई, गुरुजी येत आहेत, कधीही पोचतील. गुरुजी काय येतात पण आज? त्यांना सगळ्यांशी बोलायचंय, भेटायचंय. सगळ्यांशी बोलायचंय, पण का आणि काय बोलायचंय? रुपाली समजाव गेला. आणि किमान गुरुजींसमोर तरी शुद्धीत राहा म्हणावं. आई, कळेल का काय चाललंय ते? कळेल. थोड्या वेळ थांब, सगळं कळेल. आज बऱ्याच गोष्टी सगळ्यांसमोर येतील. बाबा हे सगळं काय करताय पण तुम्ही? गुरुजी आले वाटतं. आलोच आहे.